नमस्कार. आज आपल्या समवेत पुण्याचे सचिव शिरीन गोडबोले यांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि जी पालघर असोसिएशन, पालघर जिल्हा खो खो असोसिएशन आणि चेतक स्पोर्ट्स क्लब, चेतक क्रीडा मंडळ चिंचणी यांनी कैलासवासी दीपक दवणे सर यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा घेतली आहे याचे आत्ताच उपउपांत्य फेरीचे सामने संपले आणि खास उपउपांत्य फेरी करता शिरीन गोडबोले पुण्यावरनं आज सकाळी आपल्या संघाच्या चीअरअप करण्याकरता इकडे त्यांचं आगमन झालेलं आणि त्यांच्याशी आता आपण मोकळेपणे गप्पा मारणार आहोत. सर, सर्वप्रथम मुंबईत पुणा हे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर खो खोची सुरुवात खऱ्या अर्थाने मुंबई पुण्याकडे बोट दाखवलं जातं. स्पर्धा वाढली, स्पर्धेची क्वालिटी वाढली, वेगवेगळे जिल्हे त्यांनी स्पर्धा देणं सुरुवात केली. पुणा मात्र आहे तशीच आहे, त्यांनी त्यांचा क्रमांक आहे तसाच ठेवला. यात पुण्याचं नवमहाराष्ट्र संघ असेल, विविध संघ असतील पुण्यातले, विविध ग्रामीण भागातले, या सगळ्यांचं यश आहे. पण खऱ्या अर्थाने यश मानायला गेलं तर सचिवांचंच यश असतं ना. तर तुम्हाला काय वाटतं की पुण्या आज आपलं सर्व गटामध्ये, 6 गटांमध्ये पहिल्या 4 असणं, कदाचित 6 गटांमध्ये पहिल्या 2 असणं असं मी म्हणेन, याकरता तुमचा सातत्याने प्रयत्न असतो. तर ह्या वाटचालीमध्ये हे यश तुम्ही कायम कसं काय टिकून ठेवलं आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्र खो खो खजिनदार अरुण देशमुख सर यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे मुलाखत देण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आत्ता हा जो प्रश्न आहे, आत्ता मी पालघर ठिकाणी, आत्ता चिंचणी या ठिकाणी आलेलो आहे. तर आत्ता इथं अंडर 14 गटाच्या, किशोरी गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा चालू आहेत. तो हा जो प्रश्न आहे की पुणे जिल्हा हे म्हणजे गेल्या काही वर्ष आम्ही थोडंसं मध्ये काही प्रमाणात गेल्या 10-1 वर्षापूर्वी थोडेसे मागे पडलेलो होतो. पण म्हणजे मी हे असं म्हणणार नाही की हे सचिवांचं यश आहे, पण जे सहभागी संघ आहेत की जे पुणे जिल्ह्यामध्ये जे पार्टिसिपेट करतात त्या सर्वांचं ते यश आहे. आणि त्या सर्वां ठिकाणी फक्त म्हणजे सचिव या नात्याने माझं एकच काम हे असं असतं की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण गेलं पाहिजे. त्याच पद्धतीने थोडंसं कसं आहे की आज नवमहाराष्ट्र संघ आज गेले अनेक वर्ष खो खो क्षेत्रात कार्यरत आहे. मी नवमहाराष्ट्र संघाचं प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्यामुळे थोडंसं टेक्निकल ह्या ज्या गोष्टी आहेत या थोड्याशा, किंवा ज्याला स्किल ओरिएंटेड गेम ज्याला म्हणतात, तो थोडासा नवमहाराष्ट्र संघाकडे पहिल्यापासून आहे किंवा पहिल्यापासून ते संस्कार तसे आहेत. पण आणि ग्रामीण भागाचं आत्ता म्हणलात किंवा जे उभरते संघ आहेत त्यांच्याकडे बेसिकली स्किलचं किंवा टेक्निकचं थोडीशी कमतरता जाणवते आम्हाला. मग ह्यामध्ये आम्ही एक उपक्रम सारखा आम्ही थोडासा करण्याचा प्रयत्न केला की आम्ही एकतर पूर्वी काय व्हायचं की पूर्वी आमच्या बऱ्याचशा स्पर्धा या एकाच ठिकाणी व्हायच्या, जिल्हा अजिंक्यपद असतील किंवा बाकी निमंत्रित असतील. तर आम्ही हा म्हणजे हेतुपुरस्सर असा प्रयत्न केला की जे संघ आत्ता त्या गटामध्ये चांगली कामगिरी करतात किंवा जे पहिले 2 आहेत 3 आहेत त्या ठिकाणी ते स्पर्धा कशी आयोजित करतील किंवा त्यांच्या ठिकाणी आपण आयोजन कसं करू शकू की जेणेकरून त्यांच्या इथला जो खेळाडू आहे त्याला इतरांचा पण खेळ बघायला मिळेल, इतर संघांचा पण खेळ बघायला मिळेल. आणि पर्यायाने त्या भागामध्ये खो खोचा प्रचार प्रसार म्हणा किंवा ह्या बाबतीत त्यांचा जास्त पद्धतीने हे कसं होईल ह्याचा आम्ही जास्त म्हणजे प्रयत्नपूर्वक असं करतो आम्ही. आणि दरवेळेला आमच्या स्पर्धा या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मी स्वतः म्हणजे किंवा आता आमचे जे कोण टेक्निकल कमिटीचे किंवा जे कोण आता जुने राष्ट्रीय खेळाडू असतील, म्हणजे जगदीश नानचकर असतील किंवा मी स्वतः असेल, सचिन गोडबोले सर असतील किंवा पुष्कर बर्वे असेल, किंवा आम्ही हे जे वेगवेगळ्या गटांमध्ये आत्तापर्यंत ज्यांनी पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेला आहे, तर आम्ही साधारणपणे महिनाभरामध्ये मी माझी स्वतःची तर एक प्रत्येक संघामध्ये माझी एक राऊंड असते की त्या ठिकाणी कशी प्रॅक्टिस चालू आहे किंवा थोडंसं कारण कसं असतं की मॅचेस चालू झाल्या की कॅम्प हा 7-8 दिवसाचाच असू शकतो. मग त्यावेळेला सगळं कॉम्बिनेशन किंवा सगळं हे होऊ शकत नाही. पण म्हणजे तुम्ही वर्षभर जर का त्या हिशोबाने जर का प्रॅक्टिस केलीत
त्याचा तुम्हाला नक्की त्याचा बेनिफिट होतो. हे आता गेल्या 2-3 वर्षाच्या अनुभवावरनं मी सांगू शकतो. त्यामुळे मी दर महिन्यामध्ये एक तरी असा संघ निवडतो की जिथं चांगली प्रॅक्टिस चालू आहे, तिथं मी स्वतः दर शनिवार रविवार एकदा तिथं मी जाऊन त्या कशी प्रॅक्टिस चालू आहे तिथं जे म्हणजे त्यांच्याशी मी इंटरफेरन्स करत नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण एक माझ्या दृष्टीने जे स्किल पद्धतीने केलं पाहिजे किंवा आत्ता म्हणजे अपर लेवलला जसा गेम चालला आहे, म्हणजे आता राज्यस्तरीय स्पर्धेत असेल किंवा इतर संघ कसे खेळत आहेत त्या कॉम्पिटिशन लेवलला पुण्याची टीम येण्यासाठी त्या जिल्ह्यात त्या संघातले खेळाडू पण तसे लेवलचे तयार व्हायला पाहिजेत. कारण कसं असतं, प्रत्येक संघ जेव्हा स्वतःच्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपलाच खेळाडू चांगला किंवा आपणच चांगलं खेळतो. त्याला त्याच्या चुका कळत नाही, त्या डायरेक्ट मॅचला आल्यावरच त्या कळतात. मग त्या तशा कळू नयेत किंवा त्या अगोदरच थोड्याशा कळाव्यात, म्हणून हा आमचा एक प्रयत्न आहे. याचा आम्हाला चांगलं त्याचा बेनिफिट होतो. सर, तुम्हाला मॅक्झिमम शिरीन म्हटलं की प्रशिक्षक असाच पहिल्यांदा डोक्यात येतं की मला स्वतःला आठवतं की मी समर्थाचा प्रशिक्षक म्हणून जेव्हा बसायचो तेव्हा समोरच्या संघाचे प्रशिक्षक येऊन कंप्लेंट करायचे की अरे यांच्या आवाजामुळे आमच्या मुलांना आम्हाला सांगता येत नाही. तर शिरीनचा आवाज ही पण एक ओळख आहे. शिरीन असल्या मैदानात की 2 मिनिटात कळतं की सामन्यामध्ये शिरीनचा आवाज पटकन जाणवतो. तर प्रशिक्षक आणि आताचा कार्यभाग म्हणजे मॅनेजमेंट, यामधली तुला कुठची भूमिका आवडते? खरं म्हणाल तर प्रशिक्षकच आवडते. म्हणजे कारण मी जेव्हा म्हणजे ह्याच्या अगोदर गेले अनेक वर्ष महेश मेडेकर सर पुणे जिल्ह्याचे कार्यवाह होते. ते आता नुकतेच त्यांचं निधन झालं, मी श्रद्धांजली अर्पण करतो मी त्यांना. पण नुकतंच त्यांचं निधन झालं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पुणे जिल्हा खो खो असोसिएशनचं कार्यवाहपद सांभाळलं, महाराष्ट्राचं सांभाळलं. त्याचप्रमाणे KKFIमध्ये ते मोठ्या पदावर होते. त्याच्यानंतर सचिन गोडबोले जे आत्ता महाराष्ट्र कोणचे कार्याध्यक्ष आहेत, ते अनेक वर्ष त्यांनी पुणे जिल्ह्याचं कार्यवाहपद सांभाळलं. त्याच्यानंतर ते आता ते वरती गेल्यामुळे किंवा नवीन नियमांप्रमाणे ते आता म्हणजे म्हणजे असं झालं की आता कोणीतरी ते सांभाळलं पाहिजे. गेले अनेक वर्ष तसा मॅचेस कंडक्ट करण्याचा किंवा मॅचेस ऑर्गनाईज करण्याचा अनुभव मला आहे नवमहाराष्ट्र संघामुळे. आणि बेसिकली त्यामुळे जेव्हा म्हणजे सचिन गोडबोले सर सुद्धा जेव्हा कार्यवाह होते तेव्हासुद्धा मॅचेस ज्या रेग्युलर म्हणजे डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिपच्या ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये आयोजन करण्यामध्ये माझा वाटा होता. त्यामुळे इंडिव्हिज्युअल संघांशी माझे खूप चांगले संबंध आहेत. त्यांचे कोच असतील किंवा त्यांच्या इथले जे पदाधिकारी असतील त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. पण कार्यवाहपद स्वीकारतानाच मी म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की माझा पिंड हा काही स्टेजवर बसण्याचा नाही आहे, मला ते आवडत नाही. म्हणजे आता काय बसायला भाग पडेल तर बसीन मी, पण माझं म्हणजे मनातनं मला विचाराल तर मला ते आवडत नाही. त्यामुळे मी त्यांना हे स्पष्ट सांगितलं होतं की जरी मी कार्यवाहपद स्वीकारलं तरीसुद्धा म्हणजे मी स्वीकारीन, पण मला मात्र ग्राउंडवर मला कोणी असं म्हणू नये की आता तू कार्यवाह झालास तर तू ग्राउंडवर कोचिंग करू नकोस किंवा तू ग्राउंडवर तू आरडाओरडा करू नकोस. हे म्हणजे त्याने मग तसं मग मी खो खोत येऊच शकत नाही. म्हणजे मी ग्राउंडवर मला मग येण्याचं काही मोटिव्हच राहत नाही जर का मी ग्राउंडवर उभा नाही राहिलो तर. कारण मी अजूनही रोज सकाळ संध्याकाळ मी नवमहाराष्ट्र संघाची प्रॅक्टिस घेतो. पुणे जिल्ह्याचाही कोच म्हणून मी येतो. आता बऱ्याचशा इतर जिल्हा संघटनांमध्ये असं आहे की साधारणपणे कार्यवाह झालं की तो माणूस त्या कोचिंगमधनं किंवा त्या ह्याच्यातनं बाहेर पडतो. म्हणजे ते बरोबर आहे, म्हणजे एका दृष्टीने ते बरोबर आहे की सगळीकडे तुम्ही असणं बरोबर नाही, की इतरांना पण आपण संधी दिली पाहिजे. पण कोचिंग हा माझा म्हणजे आवडतं. म्हणजे उद्या मला चॉईस करायचं विचारलं तर मी कार्यवाहपद सोडीन. अरे वा. कोचिंग शिका. नुकताच तुम्हाला शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार म्हणजे राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारांनी सन्मानित केलं. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनमध्ये सुद्धा जे पदाधिकारी आहेत हे बहुतांशी एक तर राष्ट्रीय खेळाडू आहेत किंवा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आहेत. चंद्रजीत असेल, स्वतः दादाजी कोंडे पुरस्कार म्हणजे राज्य क्रीडा मार्गदर्शक असेल, मी स्वतः असेल, हे वेळ जे आपण नावं घेतोय ती खेळलेली मंडळी आहेत. तर अशा खेळलेल्या राज्य संघटनेतले पदाधिकारी समोर असताना पुण्याचा संघ म्हणजे आता संच तुमचा मी म्हणतोय कार्यकारिणीचा संच तुम्ही बांधत असताना पुण्यातील विविध संघांना तुम्ही कसं सामावून घेतलंय? कारण पुणे जिल्हा, मी वेगळा प्रश्न त्याच्या अगोदर मांडतो, पुणे जिल्ह्याचं सचिवपद तसं खाऊचं काम नाही. कारण अनेकांना लक्षात येत नाही की पुणे जिल्हा अवाढव्य आहे. म्हणजे एका संघाला एका दुसऱ्या टोकाला जायचं असेल तर 4 तास लागतात. तर या संदर्भात सगळे संघ भाग घेतील किंवा सगळ्या संघांचा समावेश येईल ह्याकरता तुम्ही काय केलं?
सगळ्यात प्रथम म्हणजे मी जसं पहिलं म्हणलं की बेसिकली एक पुण्याची एक म्हणजे बेसिकली एक ती नॉर्मली कसं असतं की जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेत संघ सहभागी होतो तेव्हा वेगवेगळ्या संघातले खेळाडू तिथे येतात. प्रत्येक संघातल्याच प्रशिक्षकाला किंवा त्यांना असं वाटत असतं की आपला खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेत बघावा किंवा नॅशनलच्या टीममध्ये सिलेक्ट व्हावा आणि या दृष्टीने प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो, त्यात काही चूक नाही. पण बेसिकली शेवटी सांघिक भावना ही महत्त्वाची आहे. एकदा तुम्ही म्हणजे आपण इंटर क्लब मॅचेसमधनं आपण जिल्ह्याचा संघ निवडतो, तर त्याच्यामध्ये असा विषय आहे की तुम्ही जेव्हा पुण्याचा संघ निवडता किंवा जिल्ह्याचा जेव्हा संघ निवडता त्यामध्ये सगळ्या लोकांना म्हणजे आम्ही सर्वप्रथम हे सांगतो की जोपर्यंत तुम्ही निमंत्रित किंवा जिल्हा अजिंक्यपद खेळता तोपर्यंत क्लबची खुन्नस किंवा क्लबचं इंटरनल स्पिरिट बरोबर आहे. पण एकदा तुमचा जिल्ह्याचा संघ निवडून झाला की त्याच्यानंतर तुमचा इंडिव्हिज्युअल त्यामध्ये काही रोल नाही. त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली जिल्हा कसा जिंकेल आणि जिल्ह्याला कसं बरोबर होईल याच पद्धतीने केलं पाहिजे. आणि मी स्वतःसुद्धा या बाबतीमध्ये खूप सिलेक्शनच्या बाबतीतसुद्धा मी स्वतःसुद्धा खूप काटेकोर पद्धतीने ह्या गोष्टी हे करतो की म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 2 वर्षापूर्वी अंडर 18च्या संघामध्ये आमचा संघ हा फायनलला हारलेला होता आणि दुसरा एक संघ जिंकला होता. म्हणजे नॉर्मली असं होतं की जो फायनलला संघ हारला जातो त्यातले 3 खेळाडू घेतले जातात, विजेत्या संघाचे 4 घेतले जातात. असं एक जेनरिक ट्रेंड आहे, कंपल्सरी व्हायला पाहिजे असं काही नाही. पण जो तिसरा म्हणजे जो आमच्याकडनं म्हणजे दुसऱ्या साईडनी जो सेमीफायनलला हारलेला जो संघ होता तेव्हा तो संघ खरा ॲक्च्युली चांगला होता. त्यामुळे मी स्वतःहून मी सचिव असून सुद्धा किंवा माझा संघ तिथे असून सुद्धा मी त्यांना सांगितलं की माझ्या संघाचे तुम्ही 2च खेळाडू सिलेक्ट करा आणि तो जो संघ माझ्याबरोबरच हारलेला आहे सेमीफायनलला त्याचे 3 खेळाडू सिलेक्ट करा, कारण जिल्ह्याची टीम चांगली व्हायला पाहिजे. शेवटी जिल्हावरती चांगली प्लेस मिळाली तर सगळ्यांचाच फायदा आहे. उद्या तुम्ही खालती म्हणजे असं माझं एक स्वतःचं मी लहानपणी असताना मला राजू मराठे सर माझे कोच होते, त्यांनी मला एक सुंदर वाक्य सांगितलं होतं, ते मी सगळ्यांना कायम सांगतो की जिंकलेल्या टीममधला 12वा खेळाडू हा स्टार असतो आणि हरलेल्या टीममधला स्टार खेळाडू हा 12वा असतो. त्यामुळे माझं हे कायम सांगणं आहे की त्या प्लेसला खूप किंमत आहे. त्यामुळे त्या प्लेससाठी तुम्हाला कदाचित स्वतःचं थोडंसं सॅक्रिफाईस करायला लागलं तरी करा, हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून पण लोकांना सांगतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये काटेकोर पद्धतीने पाळत आलेलो आहे की जे कोण आमचे नावाजलेले संघ आहेत किंवा जे कोण पार्टिसिपेट करणारे संघ आहेत तर सहसा आमच्या इथं आम्ही असं करतो की एक माणूस समजा एका गटामध्ये म्हणजे उद्या समजा मी नवमार्ट संघाला रिप्रेझेंट करतो जिल्ह्यामध्ये, मी समजा उद्या पुरुष संघाला मी कोचिंग करायला गेलो तर नवमार्ट संघाचा इतर कोणीही माणूस उरलेल्या कुठल्याही गटामध्ये कोच किंवा मॅनेजर म्हणून येत नाही, की जेणेकरून आम्ही सगळ्यांना आपण संधी देऊ शकतो. म्हणजे त्या पद्धतीने मग आपण असा विचार केला तर आज 6 गट आहेत म्हणजे आज 12 लोक तिथे पार्टिसिपेट होऊ शकतात. त्यामुळे मग 12 क्लबच्या लोकांना तिथं संधी मिळते आणि मग तिथं तुम्हाला कळतं की खरी कॉम्पिटिशन काय आहे, की जे तुम्ही परत जेव्हा ग्राउंडवर जाता तेव्हा मग तुम्ही ते तुमच्या संघ बांधण्यासाठी त्याचा उपयोग चांगला करू शकता. त्यामुळे हे मी गेले आता मी जवळपास 4 वर्ष मला झाली कार्यपद स्वीकारून हे मी काटेकोर पद्धतीने पाळत आलेलो आहे की एका संघातला एक माणूस एकाच ठिकाणी पदाधिकारी म्हणून म्हणजे कोच किंवा मॅनेजर म्हणून जाईल. त्याच पद्धतीने आज जे म्हणजे पंच म्हणून जे इथं वेगवेगळ्या स्पर्धांना येतात ते सुद्धा मी हे पाळत आलो आहे की सेम पंच माझा सहसा रिपीट होणार नाही वेगवेगळ्या गटामध्ये. म्हणजे समजा उद्या आज वेगवेगळ्या संघाचे ते आज राज्यस्तरीय स्पर्धा पास झालेले आहेत तर मी माझा प्रयत्न असा असतो की त्या प्रत्येकाला राज्यस्तरीय स्पर्धेत कुठल्या ना कुठल्या तरी गटामध्ये येण्याची संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांना वरती काय चाललं आहे हे त्यांना कळायला पाहिजे की जे खालती ते पर्कोलेट करू शकतात. हे मी माझ्या इथं काटेकोर पद्धतीने पाळत आलो आहे. आणि दुसरी गोष्ट मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की आमच्या इथं जसं आम्ही म्हणलं की आम्ही स्पर्धासुद्धा पूर्वी आमच्या बऱ्याच वेळेला सिटीमध्ये स्पर्धा व्हायच्या किंवा एक नवमार्ट संघ स्पर्धा आयोजित करायचा, पण गेले 5-6 वर्ष आम्ही काटेकोर पद्धतीने ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ह्या वर्षी मी अंडर 14ची जी स्पर्धा आहे ती मी आमचे किरण वाघ आहेत आत्ता जे कोच म्हणून आले ते बेल्ले म्हणजे आळेफाटा म्हणजे जवळपास पुण्यापासून एक 150 किलोमीटर अंतरावर ती स्पर्धा मी मुद्दामून त्याच्या गावामध्ये ती आयोजित केली की जे आणि पुण्यातले मॅक्सिमम संघ सिटीतले जास्ती संघ असून सुद्धा सगळे मला म्हणले की सर ते लांब पडेल, पण म्हणलं ठीक आहे माझी टीम आहे, पण मी काटेकोर पद्धतीने हे पाळलं की त्याच्या इथं ती स्पर्धा होईल जेणेकरून त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगलं वातावरण तयार होईल, त्यांनाही कळेल की आपला माणूस कुठल्या लेवलला काम करतोय. हे मी काटेकोर पद्धतीने पाळतो. 6 गटाच्या स्पर्धा 6 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करतो आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना संधी देतो. सर खूप सुंदर तुम्ही तुमचं मत व्यक्त. आता एक गोष्ट मला जाणवली कारण का 4-5 वर्षापूर्वी आम्ही असं ऐकून होतं की नवमहाराष्ट्र संघ अ विरुद्ध नवमहाराष्ट्र संघ ब अशी फायनल व्हायची, पण आजची परिस्थिती तशी वेगळी आहे. म्हणजे अनेक यश आहे एक प्रकारे असं मी म्हणेन, मी यात अपयश नाही यश म्हणेन. सर एक गोष्ट आहे, पुणा म्हटल्यानंतर अनेकांची नावं डोळ्यासमोर येतात. त्यात
श्रीरंग इनामदार यांचं नाव प्रामुख्याने डोळ्यासमोर येतं की नवमहाराष्ट्र संघ उभारणीमध्ये जी काही मंडळी आहेत त्यात त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. अशा संघाच्या एक प्रशिक्षक या नात्याने तुम्ही असताना हे जे सिनियर मंडळी आहेत, इनामदार सर असतील, तसेच अनेक जण तुमच्या आज नवमहाराष्ट्र संघाच्या ठेवणीला असलेले आहेत आणि ते येऊन काही ना काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, सूचना करत असतात. तर याचा उपयोग किती होतो? नक्की याचा उपयोग होतो. म्हणजे मला एक सांगायला अत्यंत आवडेल की माझे जे सर आहेत श्रीरंग इनामदार सर, तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की अर्जुन अवॉर्डी असून सुद्धा म्हणजे खूप कमी अर्जुन अवॉर्डी असे आहेत की जे आजसुद्धा ग्राउंडवर म्हणजे मातीवर कार्यरत आहेत. म्हणजे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत असतील सुद्धा, पण मातीवर म्हणजे आजसुद्धा श्रीरंग इनामदार सर हे स्वतः संध्याकाळी रोज 5 वाजता ग्राउंडवर उभे असतात आणि ते स्वतः लहान मुलांची आज प्रॅक्टिस घेतात. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत 5 ते 7 ते रोज ग्राउंडवर असतात. ते रिटायर झालेत तरीसुद्धा ते रोज ग्राउंडवर येतात. तब्येतीमध्ये आता त्यांचं तब्येतही त्यांना साथ देते आणि घरच्यांचाही सपोर्ट आहे, पण ते त्या यांनी ते रोज ग्राउंडवर उपस्थित असतात, त्या मुलांची प्रॅक्टिस घेतात. आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे नक्कीच म्हणजे माझं तर मत आहे की हा एक खेळाडू किंवा प्रशिक्षक कोणी किती मोठा झाला तरी तो शेवटी विद्यार्थीच असतो. त्यामुळे तो प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी शिकतच असतो. आणि त्यामुळे मी माझी एक स्वतःची थोडीशी एक पद्धत आहे की मी माझ्या यांनी स्वतःचं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच पद्धतीने जेव्हा मी मुलांना सांगतो तेव्हा माझी एक टीम मिटिंग घेण्याची एक पद्धत आहे की जी मी आता इतर लोकांना पण सांगतो की प्रत्येक वेळेस तुम्ही तुमचं मत इतरांवर लादू नका. तुम्ही त्यांचंही मत काय आहे ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग त्यामध्ये तुम्हाला काही बदल सुचवायचा असेल तर तो सुचवा. म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला असं वाटेल की बाबा आपला काहीतरी याच्यामध्ये रोल आहे. असं नाही की बाबा हा सांगतोय असं या पद्धतीने वागायला पाहिजे, असं नाही आहे. हां, एखादी गोष्ट खरंच काही चुकीची घडत असेल तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करा आणि नक्की सांगा. पण नवमहाराष्ट्र संघाचे जे आत्ता आमचे सिनियर आहेत, म्हणजे उदाहरणार्थ इनामदार सर असतील, पटवर्धन सर अजूनही ग्राउंडवर उपस्थित असतात की जे आत्ता जे नवमहाराष्ट्र संघाचे अध्यक्ष तेच आहेत आत्ता, ते पण रोज ग्राउंडवर उपस्थित असतात. ते लहान मुलींची प्रॅक्टिस घेतात. त्याचप्रमाणे सचिन गोडबोले रोज ग्राउंडवर येतात. आणि बाकीचे जे पण राष्ट्रीय म्हणजे आज मिलिंद मराठे सर असतील, राजीव मराठे सर असतील, ते सुद्धा आज म्हणजे आज मी जरी तिथं म्हणजे मला जरी आता पुरस्कार किंवा आहे तुम्ही मगाशी म्हणलात त्याप्रमाणे, पण पुरस्कार हे एक आपलं तुम्हाला मिळालेलं एक टोकन आहे, पण ते काही तुम्ही त्यासाठी बऱ्याच लोकांनी तुमच्या पाठीमागे कष्ट केलेले आहेत याची नक्कीच जाणीव आहे मला. आणि एक पुरस्कार मिळून आपण थांबून उपयोगाचा नाही, तर असाच दुसरा पुरस्कार दुसऱ्या एखाद्या मार्गदर्शकाला पुण्यातला कसा मिळेल या दृष्टीने पण माझा तेवढाच प्रयत्न राहतो. त्यामुळे आपलं नॉलेज आपण जेवढं वाढवू आणि जेवढं दुसऱ्यांकडनं घेण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्यात नक्कीच त्यात वाढवेल. सर, एक प्रश्न मगाशी तुम्हाला विचारला. नवमहाराष्ट्र संघाचे असे अनेक जण आहेत. मी मगाशी परत एकदा नवमहाराष्ट्र संघाकडे येतो, कारण अनेक अशा संस्था आहेत की ज्या संस्था आदर्श संस्था म्हणून खो खोमध्ये ओळखल्या जातात की काल आहे उद्याचा संघ असेल की नाही गायब. संघ इन द सेन्स खो खोमध्ये कार्यरत आहे का नाही माहिती. नवमहाराष्ट्र संघ असा आहे की अनेक वर्षापूर्वी होता, आजही आहे आणि उद्याही नक्की असेल. इतपत खऱ्या अर्थाने एक मनुष्यबळ ते टिकून आहेत. नवमहाराष्ट्र संघाच्या वरती मी परत एकदा येतो की सर, नवमहाराष्ट्र संघ चा एक कार्यकर्ता सचिव आहे. नवमहाराष्ट्र संघ कितपत तुम्हाला मदत करतो? कार्यवाह या नात्याने तुम्हाला त्यांची किती मदत होते? नाही, कार्यवाह नात्याने नक्कीच. म्हणजे बेसिकली जे काही आज म्हणजे सचिव किंवा जे काही पद जे आहे, म्हणजे आज महाराष्ट्र कोणचे कार्याध्यक्ष असतील सचिन गोडबोले किंवा आज मी सचिव म्हणून काम करतो, ह्याच्यामध्ये नवमहाराष्ट्र संघाचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. नवमहाराष्ट्र संघ नसता तर कदाचित आम्ही कदाचित इथं दिसू शकलो नसतो, कारण तो बॅनर म्हणजे आपण जसं म्हणतो की बॅनरला खूप किंमत आहे. म्हणजे जसं पुणे जिल्हा तुम्ही म्हणलात, मुंबई जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, त्या बॅनरला खूप किंमत आहे. तसं नवमहाराष्ट्र संघाच्या बॅनरला खूप किंमत आहे. कारण बेसिकली कसं आहे की ते संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे आज आम्ही खेळाडू म्हणजे आपण जसं म्हणतो की पूर्वीची परिस्थिती थोडीशी वेगळी होती, सध्याची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. मुलांना टिकून ठेवणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे आणि शहरी भागात तर खरोखर ती जिकिरीचं काम आहे. म्हणजे रोजच्या रोज तुम्ही अनुभवता असाल, आम्ही अनुभवतोच ती गोष्ट. त्या हिशोबाने म्हणजे एका स्ट्रॉंग संघाचं पाठबळ याच्यामध्ये लाभणं खूप गरजेचं आहे आणि ते नवमहाराष्ट्र संघाचं नक्कीच लाभतं. एक सचिव म्हणून मला केव्हाही गरज पडते तेव्हा मला म्हणजे उद्याची परिस्थिती आली की बाबा कोणीच काही घेत नाही आहे, कोणीच काही करू शकत नाही आहे, तर मी कधी इनामदार सरांना सांगितलं मध्यरात्रीसुद्धा, तर ते म्हणजे एका पायावरती काय तुला घ्यायचं ना तू घे, पुढं जा, काही विषय नाही. म्हणजे असा हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट मला म्हणजे बॅक ऑफ द माइंड माझ्या मनात हे कायम असतं की कोणी नाही तरी आपला संघ आपल्या पाठीमागं नक्की उभा राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे इनामदार सरांची ती एक शिकवण आहे की तुम्हाला बेसिकली खो खोमध्ये कसं आहे की आज तुम्ही बघताय की जिल्हा आहे,
राज्य असेल, आज काही लीग पण चालू झाल्या आहेत, पण म्हणजे ही नवमाट संघाची किंवा स्पेसिफिकली इनामदार सरांची ही एक शिकवण आहे की संघ टिकला किंवा क्लब टिकले तरच खो खो टिकेल, तरच खेळाडू टिकतील, नाही तर टिकणार नाही. त्यामुळे क्लब टिकवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझं इतरही संघांनाही अशीच विनंती राहील की तुमचा क्लब कसा जिवंत राहील किंवा क्लब कसा कार्यरत राहील, आणि त्याच्यामध्ये नुसता आता सध्याच्या काळात नुसता क्लब कार्यरत राहून उपयोग नाही आहे, तर त्याचा म्हणजे आपण म्हणतो की वेगळ्या पद्धतीने आज तुम्ही आज मुंबई जिल्ह्याला असेल किंवा असंख्य पद्धतीने स्पॉन्सरशिप देता, तसं नवमाट संघ आज 4 वर्षांनी स्पर्धा आपण घेतो. गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आमची स्पर्धा थोडीशी मागे पडली, भविष्यात ती नक्कीच घेऊ आम्ही, पण बेसिकली ती एक शिकवण आहे की तुम्ही क्लब हा पाया आहे, खो खोचा पाया हा क्लब आहे. म्हणजे खेळाडू तुम्हाला नवीन तयार करायचे असतील तर तुम्हाला क्लब जिवंत ठेवले पाहिजेत. त्यामुळे निमंत्रित स्पर्धा तुमच्या जास्तीत जास्त आयोजित करण्याकडे नवमाट संघाचा कल असतो आणि हेच आमच्यावर संस्कार आहेत. त्यामुळे मी सुद्धा माझ्या इथं सुद्धा मी खूप अंशी म्हणजे जितकं मला शक्य आहे तिथं मी कधीच म्हणजे सिलेक्शन ट्रायल म्हणा किंवा ह्या स्पर्धा मी कधी जिल्ह्यामध्ये आयोजित करत नाही. मॅक्सिमम वेळा मी त्या स्पर्धाच आयोजित करण्याचा प्रयत्न करतो, कारण शेवटी जसं मी म्हणलं मगाशी की क्लब महत्त्वाचा आहे. क्लबमधनंच खेळाडू निर्माण होऊ शकतात, नाहीतर नाही निर्माण होणार. सर एक प्रश्न मला नक्कीच आवर्जून विचारतो. आत्ता तुम्ही धावता धावता त्याला स्पर्श केला म्हणून मैदानावरती ज्यावेळेला आपण शिकवत असतो, एकेकाळी म्हणजे एक 10 वर्षापूर्वी क्लासेसचं एक लोन होतं आणि क्लासेसमुळे शहरी भागातला खो खो संपतो काही काय अशी एक म्हणजे आवाज होता. आणि कालांतराने आता असं लक्षात आलं की मोबाईल संस्कृती आली. म्हणजे एक जोडपं चाललंय आणि जोडपांमधले त्या मुलगा आणि मुलगी चालताना दोघंही मोबाईलवरती असतात, चालतात एकत्र पण मोबाईलवरती दोन्ही चौथ्यात लोकांशी बोलत असतात. अशा वेळेला आणि कोरोनाच्यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे या मोबाईलपासून दूर करण्याकरता खो खो सारखा खेळ खेळला गेला पाहिजे. मात्र या खो खो खेळाकडे तुम्हाला त्यांना वळवताना आता त्रास होतो का? ह्या मोबाईलचा त्रास होतो का? नक्कीच मोबाईलचा किंवा ओव्हरऑल सध्याची जी लाईफस्टाईल आहे याचाही खूप, जसं तुम्ही म्हणलात की शहरी भागामध्ये क्लासेसचं प्रमाण खूप आहे. आम्हाला त्याचा म्हणजे सगळ्यांना म्हणजे जे शहरी भागातले जे जिल्हे आहेत त्यांना तर नक्कीच याचा फटका बसतो. आम्हालाही तो फटका बसलेला आहे. त्यामुळे पूर्वी ज्या पद्धतीने आमच्याकडे खेळाडूंचा ओघ होता ते आणि जेवढे कष्ट आम्हाला ते खेळाडू टिकवताना लागत होते त्याच्यापेक्षा दुप्पट नाही तर तिप्पट कष्ट आत्ता आम्हाला करावे लागत आहेत त्या खेळाडूंना टिकवण्यासाठी. कारण त्या पालकांचा पण ओढा तसा नाही आहे, पालकांनाही 10 वेळा समजावून सांगायला लागतं आहे. पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट आमची थोडीशी चांगली म्हणजे आमच्या दृष्टीने थोडीशी चांगली अशी आहे की आज जी आमची शिक्षण प्रसारक मंडळी ही जी संस्था आहे ही पूर्वीपासून आम्ही त्याच संस्थेमध्ये शिकलो आहे. आज त्याच संस्थेच्या ग्राउंडवर आम्ही प्रॅक्टिस करतो. त्या संस्थेचं पण आम्हाला चांगलं पाठबळ आहे, कारण शहरी भागामध्ये सगळ्यांनाच कल्पना आहे की ग्राउंड म्हणजे खेळाडू नंतरचं आहे, पण ग्राउंड मिळवणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आज पुण्यासारख्या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये एवढं मोठं ग्राउंड आज आम्हाला अवेलेबल होतं. याच्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळी या संस्था नक्कीच हे आहे. आणि तुम्ही जे मगाशी म्हणलात त्याप्रमाणे क्लासेस आणि याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं एक आमच्या साईडनी करण्याचा प्रयत्न आम्ही असा केला की शक्यतो आज आमच्याकडे जी मुलं खेळायला येतात त्यांच्या बऱ्याचशी म्हणजे अशी शाळा आम्ही थोडीशी आत्ता निवडलेली आहे की म्हणजे गेले 2-3 वर्ष की ज्यांची शाळा सकाळी असेल. म्हणजे जेणेकरून पूर्वी आम्हाला त्रास काय व्हायचा की शाळा तुमची 12 ते 5 असेल तर तुमचा क्लास हा संध्याकाळचा असतो बऱ्याच वेळेला. मग तो मुलगा ग्राउंडवर एकदा तुटला की तो परत नाही येऊ शकत. तर बऱ्याच वेळा पण आत्ता आमच्या बऱ्यापैकी ज्या शाळा आम्ही निवडलेल्या आहेत किंवा ज्या शाळांची मुलं आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात त्या शाळा ह्या सकाळी आहेत. त्यामुळे मग त्यांना पालकांना थोडीशी रिक्वेस्ट करून की तुम्ही 4 ते 6 क्लास लावा, 6 नंतर मुलाला ग्राउंडवर पाठवा. आणि आमच्या इथं एक गोष्ट चांगली आहे की आमच्या इथं प्रॅक्टिस ही उशिरापर्यंत चालू असते. म्हणजे लहान मुलांची प्रॅक्टिस ही साधारणपणे एक 7-7:30ला संपली तरी मोठ्या मुलांची प्रॅक्टिस ही 9-9:30पर्यंत आम्ही चालू ठेवू शकतो. तेवढा संस्थेचा आणि सगळ्यांचाच आम्हाला सपोर्ट आहे. पण म्हणलात त्याप्रमाणे मोबाईलचा आणि याचा खूप त्रास आहे. आणि पण शिस्त तशी संघाची पहिल्यापासून असल्यामुळे ग्राउंडवरही आम्ही एक शिस्त पाळत आलेलो आहे की एकदा ग्राउंडवर तो मुलगा आल्यानंतर त्यांनी मोबाईलला हात लावायचा नाही, ती जोपर्यंत 2.5 तासानंतर सर तुम्हाला घरी जायला सांगत नाहीत. ही शिस्त आम्ही ग्राउंडवर पहिल्यापासून पाळत आलेलो आहे आणि ती आजही कायम आहे. सर एक म्हणजे विनोदाने मी विचारीन की जसं संघाला कोचिंग करताना त्यांना दम भरणं किंवा मोठ्याने ओरडून त्यांना त्यांच्या डोक्यात ही गोष्ट हे कार्यवाह म्हणून असताना पण तुमचा आवाज तेवढाच मोठा असतो का बारीक असतो?
नाही, काही काही वेळेला मोठा करावा लागतो, काही काही वेळेला तो बारीक ठेवावा लागतो, काही काही वेळेला तो बंदही ठेवावा लागतो. कारण शेवटी तुम्हाला म्हणजे शेवटी तुम्ही एक संघ चालवताना प्रशिक्षक म्हणून तुमची भूमिका वेगळी आहे. कार्यवाह तुम्हाला जिल्हा सांभाळायचा आहे, प्रत्येकाच्या वृत्ती प्रवृत्ती वेगवेगळ्या आहेत, सगळ्याला बरोबर तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे. त्याच पद्धतीने त्यांनाही तो आपला जिल्हा वाटला पाहिजे, हेही त्यांना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आलं पाहिजे. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की बाबा हा कार्यवाह आहे, हा काही याचं हे करतोय आणि आम्हाला काही व्हायचंच नाही, असंही नाही वाटलं पाहिजे. पण मी प्रसंगी मला म्हणजे अगदीच समजा जसं आपण म्हणतो की पाणी अगदी डोक्यावर द्यायला लागलं तर मी आवाज चढवतो, पण बऱ्याच अंशी नाही चढवत. म्हणजे म्हणजे जर का तुम्ही असं बघितलं तर ते मी गजनीसारखं तुम्ही मला हे म्हणू शकता की कार्यवाह म्हणून याचा वेगळा चेहरा आहे आणि प्रशिक्षक म्हणून वेगळा चेहरा. 2-3 प्रश्न तुम्हाला पटापट, म्हणजे जसं फायर राऊंड म्हणूया. पूर्वीचा सर्वात आवडता खेळाडू माझ्या संघातला आशुतोष गायकवाडी. आणि आत्ताचा? आत्ताच्या संघातला तसा माझं म्हणजे 1 किंवा 2 असतील तर 2 घ्या, हरकत नाही. हां, मी आत्ताच्या तसं म्हणलात तर आत्ताच्या ह्याच्यातला माझा आवडता खेळाडू म्हणजे माझ्या संघातला प्रतीक वाईकर, आणि दुसरा माझा आवडता खेळाडू म्हणजे महेश शिंदे. बरं, खेळ एकाच घरातले 2 बंधू दोन्ही खो खोमध्ये आहेत, तर त्यामुळे घरातनं कितपत सपोर्ट मिळतो? का घरातनं शिव्या? कारण बहुतेकांच्या घरी अरे काय नुसतं खो खो चालू आहे, आणि दोन्ही भाऊ दोघांच्यामध्येही चांगला सुसंवाद असतो, तुमच्यात वाद बरेच असतात, तर त्यामुळे घरामधल्या खो खोची कटकट इथं घरात आणायची नाही, असं काही दमबिंब असतो का? नाही, ते म्हणजे तो तर प्रॉब्लेम आहेच आहे. कारण सगळ्या जे खो खो आज पदाधिकारी असतील किंवा सगळ्यांच्या घरी हा प्रॉब्लेम आहेच आहे. आणि आमच्या इथं तर दोन्ही म्हणजे आणि आम्ही एकत्रच राहतो, त्यामुळे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा आम्ही म्हणजे समोरासमोर येतो तेव्हा बऱ्याच वेळेला म्हणजे घरचे विषय किंवा फॅमिलीचे विषय नसतातच, बऱ्याच वेळेला आमचे खो खोचेच विषय असतात. त्यामुळे असं होतं की बऱ्याच वेळेला जरी सगळं एकत्र कुटुंब आम्ही बसलो असलो तरीसुद्धा मग शेवटी आई आम्हाला म्हणते की बाहेर शेजारच्या खोलीत जाऊन तुम्ही पहिले खो खोची चर्चा करा, मग इकडं आपण बोलू, मग ठरवू आपण काय करायचं ते. पण आमच्यात तसा वाद तसे आमच्यात नाही आहेत, म्हणजे वादविवाद आमच्यात अजिबात नाही आहेत. आणि पहिल्यापासून म्हणजे एकत्र आम्ही राहत असल्यामुळे म्हणजे माझ्या भाऊ बहिणी, माझी पुतणी, मी, बायको, मुलगी, आम्ही सगळे एकत्र. आणि प्रत्येक आता काय झाले की म्हणजे तुम्ही आता काय म्हणतात बाय चॉईस म्हणा किंवा बाय कंपल्शन म्हणा, आता घरच्यांनाही आता हे समजून की यांना आपण काही अडवून काही फायदा नाही. त्यामुळे जसं इतर पदाधिकाऱ्यांच्या किंवा इतर जे खो खोचे हे आहेत की ज्यांच्यामध्ये असं आहे की संध्याकाळचा 6 ते 9 मी कोणाचा नाही आहे, मी ग्राउंडवरच असणार आहे. त्यामुळे आमची बरीचशी फॅमिली फंक्शनला सुद्धा आम्ही उपस्थित नसतो, आणि असलो तरी मग ते एकदम 8:30-9ला डायरेक्ट तिथं शेवटी जेवायच्या वेळेला किंवा शेवटी येतो. आणि आता आमच्या नातेवाईकांनाही माहीत झालं आहे, ह्याचा नक्कीच त्रास होतो आणि खटकेही घरी बरेच उडतात. पण मग काही डिमांड केलं जाते का हो, की आता नॅशनलला जाते ना, मग मला हे पाहिजे? नाही, ती तर डिमांड केली जातेच, आणि त्यावेळी हे पण डिमांड केली जाते की आता तुम्ही सगळीकडे उगीच फिरताय, आता आम्हालाही कुठेतरी सगळीकडे घेऊन जात जा. पण बेसिकली प्रॉब्लेम आपला असाच होतो की आपण मॅचेसला जसं आज तुम्ही प्रशिक्षक आहात, तुम्हालाही माहिती आहे की आपण जरी मॅचेसला आलो तरी आपण ते एन्जॉय नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा संघ खेळत असतो तेव्हा तर ती स्पर्धा तुम्ही एन्जॉय नाही करू शकत. कारण बॅक ऑफ द माइंड कायम तुमच्या डोक्यात तुमच्या संघाचा परफॉर्मन्स, तुमचा संघ कसा खेळेल ह्याच्याच विचार असतात. त्यामुळे अशी मला आता ॲक्च्युली भविष्यात मला कधीतरी असं एकदा जायला आवडेल की जिथं मी ब्लँक माइंडनी कुठल्या तरी स्पर्धेमध्ये पूर्णपणे ब्लँक माइंडनी तिथं पोहोचेल. मग तो खो खो सोडून वेगळा खेळ खेळायला लागेल. एक गोष्ट आहे, जसं मी मगाशी उल्लेख केला, 2 भाऊ एकाच घरातले आहेत. सचिन गोडबोले आता महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत, तर आपल्या घरातलाच एक व्यक्ती राज्याचा कार्याध्यक्ष आहे आणि तू सचिव आहेस, तर कार्याध्यक्षाचा कितपत तुझ्यावरती रुबाब असतो की मी सांगतो तसंच केलं पाहिजे? हां, तू सचिव आहेस, मी राज्यावर आहे. नाही, तसा रुबाब नसतो, कारण पण मतांतर नक्कीच असतात ना. मतांतर नक्कीच असतात. बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सचिन गोडबोले हे पहिले जवळपास 15 वर्ष हे पुणे जिल्ह्याचे कार्यवाह म्हणून राहिलेले आहेत, म्हणजे ते डायरेक्ट राज्यावर नाही गेलेले. त्यामुळे त्यांना तो अनुभव आहे. त्यामुळे आणि त्यांना तसं इतर म्हणजे माझ्या एवढीच त्यांना इतरही संघातल्या लोकांची जाण आहे. त्यामुळे साधारणपणे समोरचा माणूस काय विचार करू शकतो हे. आणि सचिन गोडबोलेंबद्दल मला एक अत्यंत चांगलं सांगावंसं वाटेल की सचिन हा खूप
लॉजिकल थिंक करणारा शांत. माणूस. हां, आणि लॉजिकल थिंक म्हणजे बेसिकली समोर आपलं म्हणणं समोरच्याला तो बरोबर पटवून देऊ शकतो आणि तो कधीही असा विवेक किंवा आताताही निर्णय घेत नाही. त्यामुळे मलाही जेव्हा बऱ्याच वेळेला जेव्हा मी डायलेमामध्ये असतो की आता काय करायला पाहिजे किंवा माझं जेव्हा जमलिंग होत असतं तेव्हा माझा वन स्टॉप शॉप हा माझा दादा आहे. म्हणजे मी त्याच्याकडे कधीही जातो तर तो मला त्याचं नक्कीच सोल्युशन मिळतं. म्हणजे एक परत गंमतशीर प्रश्न, दोघांमध्ये वाद झाला, असं होतं का की तू जिंकतोस कधी? कधी कधी जिंकतो. हा एक भाग नक्कीच होता. पण एक नक्की आहे की पुणा संघामधनं आज प्रशिक्षक या नात्याने तुझ्याकडे आम्ही बघतो, पण आता कार्यवाह या नात्याने पण तुझ्याकडे बघतोय. राज्य संघटनेत जे बदल होत आहेत, म्हणजे राज्य संघटना आज तरुणांच्या हातात आहे बऱ्यापैकी. तसं बघायला गेलं तर वयस्कर फार कमी उरले आणि आज तरुणांची पिढी आज ती राज्य संघटना चालवते. तुला काय वाटतं या राज्य संघटनेकडून त्यांचं एकूण कार्यपद्धती सचिव या नात्याने? म्हणजे पहिल्यांदा मी कारण पूर्वी मी खेळाडू होतो तेव्हा राज्य संघटनेकडे, म्हणजे तेव्हा राज्य संघटने पदाधिकारी किंवा हे वेगळे होते. नंतर मी प्रशिक्षक किंवा ह्याची झालो, आता मी कार्यवाह आहे, आताही संघटित येतात. एक महत्त्वपूर्ण बदल याच्यामध्ये असा थोडासा, म्हणजे असं नाही आहे की शेवटी कसं आहे, असं नाही आपण म्हणू शकत की पूर्वीच्या लोकांनी काहीच केलं नाही आणि आत्ताचे सगळे लोक सगळं आत्ता करतात किंवा आत्ताच सगळं चांगलं घडत आहे, असं नाही. पूर्वीच्याही लोकांनी चांगलं केलेलं आहे. पण मला माझा ॲज अ खेळाडू किंवा ॲज अ खो खोचा एक कार्यकर्ता म्हणून मला अत्यंत आवडलेला बदल असा आहे की सध्या बऱ्यापैकी वेळा हे खेळाडू हा केंद्रस्थानी मानून बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जाते. ती स्पर्धा आयोजित करायची म्हणून आयोजित केली जात नाही. दुसरी मला एक आवडलेली गोष्ट अशी आहे की पूर्वी थोडंसं असं होतं की पदाधिकारी किंवा हे जे असतील ते आज वेगळ्या ठिकाणी राहायचे किंवा ते आज त्यांची जेवायची सोय वेगळ्या ठिकाणी असायची. त्यामुळे ॲक्च्युअल खेळाडूला मैदानावर काय त्रास होतो किंवा तो खेळाडू ज्याच्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करतो त्याला नीट सोयीसुविधा मिळत आहेत का नाही याच्याकडे थोडंसं पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचं कमी लक्ष असायचं मी असं म्हणेन. कमी म्हणजे असं नाही मी की लक्षात नव्हतं, पण कमी लक्ष असायचं. आत्ताची एक चांगली गोष्ट अशी आहे की आज बऱ्याच वेळेला मी हे ऑब्झर्व करतो की पदाधिकारी आज जिथं आज मुलांची जेवणाची किंवा नाश्त्याची सोय केलेली असते तिथं बरेच पदाधिकारी आज तिथं जेवतात. त्यामुळे ऑब्व्हियसली आज हे खेळाडूंच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की आज म्हणजे ही वेगळी ट्रीटमेंट नाही आहे त्यांना, की ते आज आपल्यातलेच आहेत, आपल्यासाठी आज ते तिथं बसलेले आहेत. त्यामुळे आपण म्हणजे आपलं चांगलं व्हावं म्हणून ते काम करतात. ही जी खेळाडूंमध्ये लहान खेळाडूंपासून मोठ्या खेळाडूंकडे ही जी भावना निर्माण होण्याची जी मदत झाली आहे ह्याच्यामध्ये नक्कीच महाराष्ट्र खो खो जे पदाधिकारी जे आहेत त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आत्तापर्यंत हे म्हणजे अगदी काटेकोर पद्धतीने याचं पालन केलेलं आहे की ते स्वतः त्या ठिकाणी जेवतात, स्वतः त्या ठिकाणी विचारपूस करतात की त्यांना काय मिळालं आहे, खेळाडूंना सगळं मिळालं का नाही. आणि हा नक्कीच स्वागतार्ह बदल आहे. यांनी खो खो नक्कीच पुढे जाईल. एक जाता प्रश्न, म्हणजे दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न म्हणजे असे कोण खेळाडू आहेत की जे तुझ्यासमोर पण उभं राहून तुझ्याशी वाद घालतात? नाही, असे माझ्या ग्राउंडवरचे बरेचसे खेळाडू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्रतीक वाईकर माझ्याशी म्हणजे बऱ्याच वेळेला आमचे म्हणजे स्ट्रॅटर्जी ठरवताना बऱ्याच वेळेला आमचे मतभेद होऊ शकतात. एक माझाच अत्यंत माझा दुसरा एक म्हणजे जिगरी प्लेअर ज्याला मी म्हणतो जो आता रेल्वेमध्ये खेळतो अक्षय गणपुले, तो नक्कीच माझ्या दृष्टीने तो नक्कीच आणि नेहमीच आमचे कायम त्याच्यावर म्हणजे वादविवाद किंवा मतांतर आमची नक्कीच असतात त्या बाबतीत. आणि तसे वादविवाद बाकी खेळाडूंचे नाही, पण हे दोन खेळाडू म्हणजे हे चांगले आहे. म्हणजे मी असं म्हणतो बॅकअप द बँड नक्कीच चांगले. सेकंड हँड कसं आहे तुम्हाला त्यांना काय वाटतं, कारण शेवटी कसं आहे ते आज खेळाडूंना रिप्रेझेंट करतायत. त्यामुळे खेळाडूंच्या मनात काय चाललंय हे जेव्हा प्रशिक्षकाला कळतं माझ्या मते तेव्हाच तो चांगलं त्यांच्याकडनं आउटपुट काढून घेऊ शकतो. शेवटचा प्रश्न, तर तुम्ही आज नोकरी IT इंडस्ट्रीमध्ये नोकरीला, IT इंडस्ट्रीतला माणूस, फॉरेनला गेलेला माणूस परत भारतात येऊन परत खो खोच्या प्रेमाखातर, कारण हे सगळं हौशी करता असलेली मंडळी आहेत, तर ही हौस तुम्ही पुण्यामध्ये राहून घरी ITच्या ह्याच्यातनं जेव्हा काम करतात तर तुमच्या नोकरीनं तुम्हाला काय मदत होती? नाही अगदीच म्हणजे बेसिकली कसं आहे की मी आज इन्फोसिसमध्ये गेले, मी स्वतः BE मेकॅनिकल आहे आणि मी इन्फोसिसमध्ये जवळपास गेले 23 वर्ष काम करतो आहे. आज IT इंडस्ट्रीमध्ये एवढे एकाच ठिकाणी काम करणारा कमी लोक सापडतात, पण मी त्याच्यामध्ये आज अनेक वर्ष इथं काम करतो आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणलात तसं की मी अमेरिकेमध्ये सुद्धा 3 वर्ष होतो, पण जसं म्हणलात की खो खोचं प्रेम म्हणा किंवा हे म्हणा, ते मला ते ग्राउंड संध्याकाळी नाही गेलं की ते मला राहत नाही. त्यामुळे मग ते मी सगळं अस्वस्थता येते आणि मग ते असं वाटतं की काय
काय ते पैशाचा उपयोग आहे जर का मला मानसिक हेच समाधान मिळणार नसेल. ठीक आहे, काय पैसे काय शेवटी सगळ्यांनाच हवेत, म्हणजे सगळ्यांनाच जास्त हवेत, पण शेवटी मानसिक स्वास्थ्य तेवढंच महत्त्वाचं आहे. शेवटी तर थोडेसे 2 पैसे कमी मला मिळाले तरी चालतील, पण ज्यांनी मला आनंद मिळतो. आणि ह्या बाबतीत नक्कीच मी माझ्या घरच्यांचे आभार मानेन की त्यांनी मला माझ्या या निर्णयाला सपोर्ट केला. आणि मी म्हणजे अक्षरशः आज मी सांगायला आवडेल मला की आज जर का मी आज अमेरिकेत 2012 साली मी माझं सगळं सोडून इकडं आलो परत, ते जर का मी आज तिथं राहिलो असतो तर कदाचित मी आज अख्ख्या इन्फोसिसचा अमेरिकेचा SAPचा हेड झालो असतो. एवढा तिथं आता म्हणजे माझ्या जागी जो तिथं गेला तो आज आता SAPचा हेड आहे पूर्ण अमेरिकेचा. त्यामुळे ती म्हणजे करिअर वाईज ती नक्कीच खूपच मोठी ग्रोथ आहे, पण शेवटी मानसिक समाधान महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला हे ग्राउंडवर मला आलं की मला आनंद वाटतो. त्यामुळे मी ते सोडून इथं आलो आणि मला कंपनीचा ह्या बाबतीत नक्कीच इन्फोसिसने मला खूप सपोर्ट केला आहे. मी त्यांना एक स्पष्ट म्हणलं होतं की बाबा मी पुण्यामध्ये तुम्ही म्हणाल तेवढं काम करीन, मला तुम्ही वाटेल ते इथे मी 12 तास नाही 15 तास काम करायला तयार आहे, पण मला अमेरिकेला प्लीज पाठवू नका. किंवा मला पुण्याच्या म्हणजे जशी आता इन्फोसिसची भारतामध्ये जवळपास 8 ऑफिसेस आहेत. इन्फोसिसची भारतात जवळपास 8 ऑफिसेस आहेत. त्यामुळे ते मला इतरही ठिकाणी मला बेंगलोर असेल आमचं हेडक्वार्टर आहे, हैदराबाद आहे, तिथेही मला पाठवू शकत होते, पण त्यांनी माझ्या या विनंतीचा त्यांनी नक्कीच स्वीकार केला. आणि मला एक सगळ्यात जास्त म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटली की इन्फोसिस ही एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे. 2001 साली जेव्हा मी कंपनी जॉईन केली तेव्हा ॲक्च्युली माझी जी बॅच मी जी ॲज अ फ्रेशर म्हणून मी कंपनी जॉईन केली होती तेव्हा आमची अख्खी बॅच ही बेंगलोरसाठी सिलेक्ट केलेली होती. म्हणजे थोडक्यात मला बेंगलोरला जाऊन कायमस्वरूपी मला बेंगलोरला राहायचं होतं. आमच्या इथल्या ज्या प्रीतीराव म्हणून ज्या आमच्या इन्फोसिसच्या हेड होत्या त्यांना मी शेवटच्या दिवशी त्यांना सांगितलं की बाबा मी असा खो खो खेळतो आणि मला तुम्ही पुण्यामध्ये काही मला हे करा, मी पुण्यामध्ये मी किती हे करीन, पण मला प्लीज बेंगलोरला पाठवू नका. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की खो खो हा तसा किंवा इन्फोसिस त्याच्यामध्ये स्वतः पार्टिसिपेट न होता सुद्धा आज आपल्या या भारतीय खेळाला त्यांनी एवढा सपोर्ट केला आणि मला त्यांनी परवानगी दिली की ठीक आहे तुझी आपण ट्रान्सफर बेंगलोरवरनं पुण्याला करू, तू पुण्यातच राहा. त्यामुळे मी आत्ता जे काही करू शकतो याच्यामध्ये इन्फोसिसचा वाटा खूपच मोठा. शेवटचा प्रश्न, दोघेही भाऊ खो खोत आहेत, याचं श्रेय तुमच्या पत्नींना देतो तो वेगळा भाग, पण खो खोकडे तुम्हाला वळवणारे कोण होते, आई का बाबा का इतर कोण? नाही, सर्वप्रथम म्हणजे मी खो खोकडे पहिला वळलो कारण माझा भाऊ पहिल्यांदा तिथं होता, त्यामुळे पहिल्यांदा ती आवड तिथली होती. पण माझ्या बाबांचा मला खूप जास्त सपोर्ट होता. आईने मला कधी विरोध नाही केला, पण माझ्या बाबांचं हे एक सारखं होतं की बेसिकली तू एक भारतीय खेळांमध्ये हे करतोयस तर तू, आणि त्यांचं एक चांगलं होतं की मी आज स्वतः इंजिनियर आहे किंवा आज माहिती आपल्याला की अभ्याससुद्धा सांभाळून सगळं करावं लागतं, पण त्यांनी मला नेहमीच घरनं आईला ते कायम सांगायचं की नाही, तो जर का ग्राउंडवर गेला नाही तर तो अभ्यासही करू शकणार नाही, तो तेवढा हे आहे, त्याला त्याच्या हिशोबाने करू देत, तो खेळात पण चांगलं करेल आणि अभ्यासात पण चांगलं करेल. आणि बाबांचे शब्द नक्कीच भविष्यात खरे ठरले आणि बाबांनी मला खूप सपोर्ट केला. सर, मला असं वाटतं की बऱ्यापैकी आज आपण मनमोकळ्या रीतीने गप्पा मारल्यात. चिंचणीच्या या पालघर जिल्हा खो खो असोसिएशन व चेतक क्रीडा मंडळ चिंचणी आयोजित कैलासवासी दीपक दवणे सर यांच्या स्मरणार्थ 38व्या किशोर किशोरी अजिंक्य स्पर्धेच्या दरम्यान अगदी थेट आम्ही गॅलरीमध्ये बसून आज गप्पा मारल्यात. सर, धन्यवाद.